मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला ब्रेक लावण्यात आलाय। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारनं 2014 साली दिलेल्या आरक्षणाच्या निर्णयाला फडणवीस सरकारनं 2014 साली सत्तेत आल्याच्या नंतर स्थगितीचा अध्यादेश काढला होता। मात्र या अध्यादेशाचं 6 महिन्यांमध्ये कायद्यात रूपांतर होणं अपेक्षित होतं, पण ते झालं नाही आणि त्यामुळे अध्यादेश अमान्य झाला। त्यामुळे काल राज्य सरकारकडून सुधारित शासन निर्णय प्रकाशित करण्यात आलाय। आरक्षणाचा शासन आदेश आणि परिपत्रकही जारी करण्यात आले। या शासन निर्णयामध्ये मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं आरक्षण 23 डिसेंबर 2014 रोजी रद्द झाल्याचा उल्लेख आहे। त्यामुळे आरक्षण रद्द झाल्यानंतरही राबवली जाणारी जात प्रमाणपत्र वितरण आणि वैधतेच्या प्रक्रियेला शासनाकडून आता ब्रेक लावण्यात आलाय। आणि या सगळ्या संदर्भात सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी। महाराष्ट्र शासनाने एक शासन निर्णय काढला आणि त्या शासन निर्णयात असं सांगण्यात आलेलं आहे की मुस्लिम आरक्षण जे होतं 5% ते थेट रद्द करण्यात आले आणि त्याच्यामुळे आता अनेक राजकीय प्रतिक्रिया ज्या आहेत ते येऊ लागलेल्या आहेत। आपल्यासोबत बोलण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट सर आहेत। सर, शासन निर्णय आलेला आहे, परिपत्रक काढण्यात आलेलं आहे, नेमका आत्ता का करूसं वाटलं यावर चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। सभागृहामध्ये एखाद्या सदस्याने आवाज उठवायचा आणि त्याच्या अनुसरून आरक्षण द्यायचं, हे कायद्याला धरून नव्हतंच ना। तुम्हाला ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करायला पाहिजे होती, परंतु आम्ही मुस्लिम समाजाला खुश करतोय, तुम्हाला आरक्षण देतोय, तुम्हाला आता सवलती द्यायचं काम फक्त आम्हीच करू शकतो, या भावनेतून त्यावेळेच्या निवडणुकीपुरतं या आरक्षणाचं गाजर हे मुस्लिम समाजाला दाखवलं होतं। परिणाम असा झाला की त्याला कोर्टामध्ये स्टे मिळाला, ते लागू करता आलं नाही आणि अखेरला जी पर्सेंटेज त्याच्यामुळं वाढलं, अखेरला तो निर्णय रद्द करावा लागला। हे खरं तर पाप जे आहे हे काँग्रेसचं आहे। ह्या काँग्रेसने ना बनवाबनवीचे जे राजकारण आहे ना, हे नेहमी केलेलं प्रत्येक समाजाला आपलंसं करण्यासाठी फक्त दाखवायचं एक आणि करायचं एक, ही त्यांची भूमिका आहे। खरं तर 2014च्या निवडणुकी आधी हा निर्णय जो तो घेण्यात आला होता। राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं आणि अल्पसंख्याक मंत्रीपद जे ते नसीम खानकडे होतं। नेमकं त्याचं कारण काय होतं आणि आता ते रद्द करण्याचं कारण, त्यावेळेचं कारण आहे आताचं कारण नाही? त्यावेळेला कारण काय, त्यांना समोर निवडणुका दिसत होत्या, निवडणुकीच्या अनुषंगाने त्याने घेतलेला निर्णय आणि मुस्लिम समाज हा पूर्ण त्यांच्या पक्षाशी अटॅच व्हावा किंवा त्यांनी आपल्याकडे आकर्षित व्हावं, यासाठी ती भुलभुलैया होती। त्याला कायदेशीर बेस काय होता? विधानसभेतली घोषणा ही कायदेशीर बेस नसतात, त्याला बाकी प्रक्रिया पूर्ण करावं लागतात, पण या प्रक्रिया पूर्ण करायच्या भानगडीत ते पडले नाही। इलेक्शन संपलं, विषय संपला। 2014 पासून आज 2025 आहे, कोणी त्या आरक्षणावर बोललं? कारण विषय त्यांचा संपला होता। म्हणून आता जे रद्द झालंय ते कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे रद्द झालेलं आहे। शासनाने जी काही आज भूमिका घेतली ती त्या अनुषंगाने घेतलेली आहे, म्हणून ह्या पापाचे खऱ्या अर्थानं जबाबदार जे आहे ते काँग्रेस आहे। 2014 साली दिलेलं आरक्षण संपूर्ण मुस्लिम समाजासाठी नाही तर समाजामधल्या मागास जातींसाठी होतं, अशी प्रतिक्रिया मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी यांनी दिली आहे। सोबतच राजकीय इच्छाशक्तीच्या अभावी हे आरक्षण टिकलं नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। 2014 मध्ये जे आरक्षण देण्यात आलेलं होतं ते आरक्षण हे मुस्लिम समाजाला दिलेलं नव्हतं, तर मुस्लिम समाजामध्ये ज्या मागास जाती आहेत त्यांच्यासाठी देण्यात आलेलं होतं। परंतु सत्तांतर झालं आणि त्यानंतर हा विषय गुंडाळण्यात आला। मुस्लिम समाजातील ज्या मागास जाती आहेत त्यांना सामाजिक आणि आर्थिक मागासला वर्ग हे संबोधून त्यांना किमान शैक्षणिक प्रवेशासाठी तरी या आरक्षणाचा लाभ मिळावा अशी आमची इच्छा आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।